27 नोव्हेंबर पुसला गावात जी दुर्घटना घडली तिनं सगळ्या गावकऱ्यांच्या काळजाला चीर पाडली। वरुड तालुक्यातले कोतवाल अमोल गोड 27 नोव्हेंबर या दिवशी त्यांचं लग्न होतं। तेही असं दुमधडाक्यात की मांडवात पाय ठेवताना ढोल ताशाचा आवाज, नातेवाईकाची लगबग, हसण्या खिदण्याची माहोल, सगळीकडे आनंदाचा पांगलपणा होत होता। नवरा नवरी दोघांच्या चेहऱ्यावरही सुखाचा चमकणारा तेजाचा प्रकाश होता। आता संसाराची सुरुवात होणार या भावनेने दोन्ही घरात उत्सवाची लगबग उसळली होती। पण नियतीने दुसरंच काहीतरी लिहून ठेवलं होतं। ती कधी कोणाला कुठं पाडते सांगता येत नाही। लग्नाचा सोहळा आवरून अवघी 30-35 मिनिटे झाली असतील तोवर अमोल अचानक मांडवात जोरात कोसळला। आधी वाटलं थकवा गडबड या कारणाने खाली पडला असेल, पण लगेच त्याच्या अंगात हालचाल दिसेना। तेवढ्याच कोणीतरी ओरडलं, अरे त्याला हृदयविकाराचा झटका दिसतोय। आणि तेवढ्यात आनंदाचा मांडव रडवलेल्या आक्रोशाने भरून गेला। नातेवाईक धावपळ करत अमोलला लगेच रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांचे शब्द ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। हे आधीच गेले, काही करता येणार नाही। हा एकच वाक्य म्हणजे 2 कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणारा भला मोठा वज्रघात होता। ज्या वधूने सकाळी मंगळसूत्राचे स्वप्न पाहिलं ती दुपारी शोकात बुडून गेली। अंगावर लग्नाची साडी, हातात मेहंदी, डोळ्यातले स्वप्न आणि क्षणात सगळं संपलं। गावात शोकाकळा पसरायला वेळच लागली नाही। जे लोक दुपारी लग्नात जेवण करायला आले होते तेच संध्याकाळी डोळे पुसत शोक व्यक्त करत उभे होते। अमोल गोड यांच्या अकस्मात जाण्याने पुसला गावात मोठी पोकळी निर्माण झाली होती।